नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. आणि पुन्हा एकदा जी अपडेट आहे ती लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींसाठी आता लवकरात लवकर गरजेचे आहे की तुम्ही तुमचा मोबाईल जे अकाउंट आहे, गुगल अकाउंट, गुगल पे, सगळं चेक करा. तुमचे बँकमध्ये पैसे आले की नाही जमा करा. याबद्दल आपण मोठी बातमी समोर आली आहे. तर तुम्हालाही आला का हफ्ता, यावर जर हे केलं नाही तर पैसे मिळणार आहेत अशी न्यूज आहे. तर आपण काय आहे ते डिटेलमध्ये पाहूया. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील, तुमच्यापर्यंत महत्त्वाच्या बातम्या मिळत राहतील तुम्हाला. तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. तर या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास आणि त्या योजनेचा हा जो आहे तो मुख्य उद्देश होता की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला पाहिजेत. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी होती ही योजना. तर ही योजना जी आहे लाडकी बहीण योजना ही चांगलीच लोकप्रिय ठरली आहे आणि त्या निवडणुकीलाही त्याचा खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे योजना जी आहे लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पाहायला मिळत आहे. तर आता जे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधारकांवर टीकेची झोड उडवली होती, तर तेवढाच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्हीही महिलांना 2,100 रुपये देऊ असं त्यांनी महायुती सरकारकडून आश्वासन देण्यात आलं होतं. तर दरमहा राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, निवडणूक झाली आणि 2,100 रुपये कधी मिळणार हे खूप आतुरतेने महिला वाट बघत आहेत. 2,100 रुपये कधी मिळणार, कधी महिलांच्या खात्यात जमा होणार. तर डिसेंबरचा जो हप्ता आहे, 6वा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे ते बोलताना आपले उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे. तर अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ते काय आहे ते जाणून घ्या. तर एकनाथ शिंदे हे जे आहेत उपमुख्यमंत्री, त्यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, शपथविधीनंतर जे आहे ते मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यामध्येच लाडकी बहीण या विषयावर चर्चा झाली आणि त्याच्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. तर ते सुरू असतानाच आणखी एक महत्त्वाची अपडेट सुरू झाली, ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते आणि काही महिलांना 1-2 महिन्यांचेच पैसे मिळाले होते. तर अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हप्ता कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच 2,100 रुपयाचा जो हप्ता आहे तोही देखील यावर्षी मिळण्याची शक्यता आहे. तर पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये येण्याची शक्यता आहे, जमा होऊ शकतात असं त्यांनी म्हटल्याप्रमाणे होणार आहे. तर ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की ही योजना जी आहे ती कधीच बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना जी आहे ती चालूच राहणार आहे. त्यामुळे महिलांना काळजीचं कारण नाही की आता योजना बंद पडेल, काही काळजी करण्याची गरज नाही. ही योजना आहे ती चालूच राहणार आहे. आणि जे महिलांना फॉर्म भरूनही अप्रूव्ह असं आलंय, फॉर्मच्या पुढे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. जर अप्रूव्ड असं आहे म्हणजे तरी पण तुम्हाला पैसे भेटले नाहीत किंवा काही महिलांना 2च हप्त्याचे पैसे भेटले तर त्या महिलांसाठी आहे की त्यांनाही डिसेंबरमध्ये ते सगळे हप्ते परत मिळणार आहेत 1,500 रुपयांनी आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 2,100 रुपयांनी मिळणार आहे. महायुतीचा विजय झाल्यानंतर हे सगळं न्यूज होती आणि ते ठरल्याप्रमाणे 2,100 रुपये सगळ्यांना मिळणार आहेत. तर महिलांनी काळजी नसावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्लस देवेंद्र फडणवीस यांनी 2,100 रुपये आणि लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही असंही त्यांनी आश्वासन दिलं आहे महिलांना. तर महिलांना टेन्शन घ्यायची गरज नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशी ही न्यूज होती, लेटेस्ट अपडेट न्यूज होती अशी. तर आणखी ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्या पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट आणि माहिती पोहोचू शकते. आणि तुम्ही कमेंटमध्येही प्रश्न विचारू शकता, मी त्याचं नक्की उत्तर देईल. धन्यवाद.